नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा धार्मिक ठिकाणी जाणार आहे जिकडे शांतता, इतिहास आणि प्रकृतीचा अद्भुत संगम आहे. जे मंदिर आध्यात्मिक शांतीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचसोबत आपण बघणार आहोत इतिहासातील काही पाऊलखुणा आणि मंदिरासोबत आपण बघणार आहोत तांसा नदीच्या काठावरती असलेलं साईबाबाचं मंदिर. तर आपण जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित वज्रेश्वर मंदिराकडे, जे शक्तीसाठीच नाही तर गरम पाण्याच्या कुंडासाठी सुद्धा फेमस आहे. आजच्या सफरमध्ये आपण जाणार आहोत सर्वात आधी श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराकडे. त्याचसोबत बघणार आहोत 21 गरम पाण्याने भरलेले कुंड. तांसा नदीच्या काठावरती असलेलं वज्रेश्वर शहर हे भारतातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरामध्ये आहे. मंदिरातील प्रमुख देवता वज्रेश्वरी, ज्यांना वज्राबाई आणि वज्रयोगिनी असे देखील म्हटले जाते. त्याचसोबत आपण बघणार आहोत गरम पाण्याच्या कुंडाच्या परिसरात शिवजीचं मंदिर आणि बाजूला असलेलं श्री हनुमानाचं मंदिर, आणि सोबत खाणार आहोत त्या परिसरामध्ये असलेलं फेमस मिसळपाव. वज्रेश्वरी मंदिराकडे जाण्याचं जवळचं गाव हे विरार पडतं. विरार वेस्टच्या बसस्टॉपवरून तुम्ही डायरेक्ट वज्रेश्वरीला जाऊ शकता. मंदिरामध्ये एंट्री करण्याआधी तुम्हाला श्री वज्रेश्वरी योगिनी देवी स्थानक असं नाव दिसतं. असं म्हटलं जातं की हे मंदिर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झाले होते, जिथला आजूबाजूचा परिसर पूर्ण डोंगरांनी पसरलेला आहे. त्याचबरोबर चैत्र महिन्याच्या अमावस्येला देवी वज्रेश्वरीच्या सन्मानात एक मेळा बसवला जातो. मेन द्वारने आतमध्ये आल्यावरती सभागृहातून थोडंसं पुढे गेल्यावरती श्री वज्रेश्वरी योगिनी देवीचे दर्शन बघायला भेटते. दर्शन करता करता रांगेत जेव्हा आपण आजूबाजूचा परिसर बघतो तर तुम्हाला ऐतिहासिक तुतारी बघायला भेटेल. त्याचबरोबर गडकिल्ल्याने रचलेली मंदिराची रचना बघायला भेटेल. असं म्हटलं जातं की मंदिरामध्ये 3 भाग आहेत. मुख्य आतील गर्भगृह, आणखी एक गर्भगृह आहे आणि एक खांब असलेलं मंडप आहे. बाहेरील गर्भगृहामध्ये गणेश, भैरव, हनुमान आणि मोरोबा देवीच्या स्थानिक देवतांची मूर्ती आहे. मंदिरातून जेव्हा आपण डाव्या हाताला बाहेर निघतो तेव्हा तुम्हाला सर्वात आधी सूर्याची किरणं मंदिरामध्ये येताना दिसतील. जर मंदिरात तुम्ही एकदम निरखून बघत असाल तर तुम्हाला मंदिराच्या बाह्य बाजूला नागाचे अवतार बघायला भेटतील. आता मंदिराच्या बाहेरच्या परिसरात लहान मंदिर, कल्पेश्वर, महादेव, दत्त, शिव, हनुमान आणि गिरी सोसावी, पाथवी, संता समर्थी आहेत. त्याचबरोबर समोरच्या भागामध्ये असलेलं नंदी, शिवलिंग आणि समोरच्या भागात असलेलं स्तंभ, त्याचसमोर असलेलं छोटंसं मंदिर, त्याच्या बाह्य भागात असलेलं गणेशाची मूर्ती आणि आतमध्ये असलेलं शिवजीची मूर्ती खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या मधल्या भागामध्ये शिवलिंग आणि त्याच्या मागच्या बाजूच्या कोनाड्यामध्ये एक देवीची मूर्ती आणि समोर गणेशाची मूर्ती आणि त्याच्या बाजूला चावीच्या आकाराचे चमचे सुद्धा आहेत. पिंपळाच्या झाडाने घेरलेले रूप त्याची देवता म्हणून पूजा केली जाते. ते धार्मिक आणि येथे खूप आधीपासून स्थित आहे. एका मंदिराच्या आतमध्ये आले. त्या मंदिराच्या आतमध्ये एकदम अद्भुत आणि एकदम अनुभवी सांगतो तुम्हाला एक मंदिर आहे. त्याच्या आतून पूर्ण आंब्याचे झाड गेले आणि बाजूला आपल्याला दत्तांचं रूप बघायला भेटतं. त्याचबरोबर आपण जेव्हा मंदिराच्या परिसरामध्ये फिरतो तेव्हा आपल्या छोटंसं दत्ताचं मंदिर बघायला भेटतं. जेव्हा आपण या मंदिराच्या आतमध्ये जातो तुम्हाला सर्वात आधी मोठं आंब्याचं झाड दिसतं. ते मंदिराच्या बरोबर मधून मंदिराच्या वरच्या बाजूला गेलं आहे आणि असं म्हटलं जातं की जेव्हा पाऊस येतो तेव्हा या मंदिराच्या झाडाच्या मार्फत पाणी आतमध्ये येतं. आपण जेव्हा मंदिराच्या चारी बाजूने बघतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यासारखे रचलेले आहे. असे म्हणतात की पुरात काळामध्ये परशुरामाने येथे यज्ञ केले होते आणि ज्वालामुखीच्या राखेच्या टेकड्यामध्ये त्यांचे अवशेष सापडले होते. नवरात्री चालू असल्यामुळे नवरात्रीला 9व्या दिवशी इकडे पालखी येते. त्याचबरोबर जाता जाता आम्हाला सभागृहामध्ये भजन आणि कीर्तन बघायला देखील भेटले. वज्रेश्वरीमध्ये फेमस नाश्ता म्हणजे मिसळपाव आणि तेच करून आता आम्ही निघालेलो गरम पाण्याच्या कुंडामध्ये. वज्रेश्वरीपासून 1 किलोमीटर अंतरावरती एक तापसी नदी आहे. त्या तापसी नदीच्या किनाऱ्यावरती साईबाबाचं मंदिर आहे. त्या साईबाबाच्या मंदिराचं थोडंसं पुढे आपल्याला 12 कुंड असलेली गरम पाण्याची कुंड बघायला भेटते. पण असे म्हटलं जाते की या परिसरामध्ये सुमारे 21 गरम पाण्याची कुंड आहेत. गरम पाण्याच्या झऱ्याकडे जाण्यासाठी तुम्हाला वज्रेश्वरी मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर चालत अंतरावरती तापसी नदीच्या किनाऱ्यावरती असलेल्या गावामध्ये जावे लागते.
थोडं पुढे आल्यावरती आपल्याला गावाच्या डाव्या बाजूला वळताच गरम पाण्याचे झरे बघायला भेटतात, म्हणजेच गरम पाण्याची कुंड बघायला भेटतात. ते आलेले सर्व टुरिझम आणि इकडचे स्थायिक लोक आपल्या थकलेल्या शरीराच्या विश्रांतीसाठी इकडे स्नान करतात. परंपरानुसार असं म्हटलं जातं की हे गरम पाणी देवी वजेश्वरांनी मारलेल्या राक्षसाचे रक्त आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये म्हणजेच गरम पाण्याच्या कुंडाच्या समोर जेव्हा आपण बघतो तेव्हा तुम्हाला छोटंसं मंदिर दिसेल आणि हे मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. आतमध्ये एंट्री करण्याआधी तुम्हाला नंदीदेव दिसतील. मंदिराच्या आतमध्ये एंट्री करता तुम्हाला मंदिराच्या मध्यभागी शिवलिंग दिसेल आणि शिवलिंगला घेरून बसलेले तुम्हाला नागदेव सुद्धा दिसतील. त्याचबरोबर तुम्ही जर शिवलिंगच्या मागच्या बाजूला बघाल तर तुम्हाला मोठ्या फ्रेममध्ये महादेवांचे रूप दिसेल आणि त्याचबरोबर मंदिराच्या मध्यभागी असलेलं तुम्हाला त्रिशूळसुद्धा बघायला भेटेल. मंदिराला भेट देणारे यात्रेकरू या झऱ्यामध्ये म्हणजे ज्या कुंडामध्ये स्नान करतात त्यांची नावं आहे सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, राम, सीता आणि विष्णू असे त्यांची नावं होती. गरम पाण्यातून स्नान करून जेव्हा आपण निघतो तेव्हा मंदिराला लागून छोटंसं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये मोठी हनुमानाची मूर्ती बघायला भेटते आपल्याला.